नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या एका शांत गावात घडलेली ही घटना इतकी धक्कादायक होती की ती ऐकून, वाचून आणि समजून घेताना मन सुन्न होतं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या 3 तरुणी आपल्या मित्रांसोबत एका लॉजमध्ये गेल्या. त्या हॉटेल गारवा लॉज नावाच्या एका स्थानिक लॉजमध्ये, गावापासून थोडं लांब, जिथं फारसं कोणी येत जात नाही. त्यातील एक तरुणी ही त्या भागातील होती आणि तिच्या घरातील परिस्थिती खूप साधी. तिच्या वागणुकीबाबत तिच्या अल्पवयीन भावाला काही दिवसांपासून शंका होती. तो तिच्या मागावर होता. त्याला वाटत होतं की काहीतरी चुकीचं सुरू आहे. त्या दिवशी अचानक त्याला माहीत पडतं की त्याची बहीण मित्रांसोबत लॉजमध्ये गेली आहे. त्यानं काही न बोलता आपल्या 2 मित्रांना घेऊन लॉजकडे धाव घेतली. लॉजमध्ये पोचल्यावर त्यांनी रिसेप्शनला न सांगता थेट त्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. खोलीचा दरवाजा उघडल्यावर भावानं आपल्या बहिणीला एका अनोळखी तरुणासोबत पाहिलं आणि त्याचा संताप अनावर झाला. बहिणीला खडसावत तो आत घुसला. तिच्याशी जोरानं बोलू लागला. हे सगळं इतकं अचानक घडलं की खोलीतल्या इतर 2 मैत्रिणींनाही काहीच सुचत नव्हतं. भावाचा चेहरा रागानं लाल झाला होता. त्याच्या डोळ्यांत जणू आग भडकली होती. त्याच्या हातातली पाण्याची बाटली त्यानं भिरकावली. बहिणीनं घाबरून पळायचा प्रयत्न केला, पण ती दरवाजातून पळू शकत नव्हती. मग अचानक तिनं खिडकी उघडली आणि पहिल्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली. खाली पडल्यावर तिचा हात मुडला. रक्त येऊ लागलं आणि ती वेदनेनं किंचाळू लागली. तिच्या मित्रानं तिला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात भाऊ त्याच्यापर्यंत पोचला. रागानं थरथरत त्यानं त्या तरुणाला पकडलं आणि त्याला ओढत लॉजच्या बाहेर नेलं. गावाजवळच्या भोकर फाट्याजवळ त्यानं त्याच्यावर चाकूनं वार केले. लोकांनी आरडाओरड केली, पण भाऊ आणि त्याचा मित्र एवढे संतप्त होते की कोणीच मध्ये पडायला धजावत नव्हतं. हल्ला झालेला तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचवेळी लॉजचे कर्मचारी आणि काही स्थानिकांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस घटनास्थळी पोचले तेव्हा एक जण रक्तानं माखलेला, एक मुलगी रडत रस्त्यावर पडलेली आणि आसपास भीतीनं गप्प झालेला जमाव होता. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही रुग्णालयात हलवलं. डॉक्टरांनी सांगितलं की मुलीचा हात फ्रॅक्चर झाला आणि तिच्या शरीरावर वळ दिसत आहेत. दुसरीकडे तरुणावर अनेक ठिकाणी चाकूचे वार होते. त्याच्यावर आपत्कालीन उपचार सुरू करण्यात आले. पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि सगळ्या संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पुढे जे घडलं ते अधिकच धक्कादायक होतं. ज्या तरुणींनी लॉजमध्ये प्रवेश केला होता त्यांनी पोलिसांसमोर जबाब दिला की त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. त्यांना फसवून तिथं नेण्यात आलं आणि त्यांच्यावर शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करण्यात आली. त्यांनी तिघांही युवकांविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्याचवेळी जखमी तरुणाच्या कुटुंबियांनी मुलीच्या भावाविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न आणि हल्ला या कलमांखाली तक्रार दाखल केली. आता पोलिसांपुढे दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप होते. एकीकडे बहीण आणि तिच्या मैत्रिणींच्या जबाबांवरून युवकांना अटक केली गेली, तर दुसरीकडे भावाविरुद्धही कायदेशीर कारवाई झाली. या प्रकरणाने संपूर्ण नांदेड जिल्हा हादरून गेला. लोक म्हणू लागले, आजकालच्या पिढीचं काय चाललंय? काहींनी बहिणीचा दोष मानला, तर काही भावाच्या संतापाला न्याय दिला. गावात चर्चा सुरू झाल्या. प्रेम, सन्मान, संस्कार आणि कायद्याची मर्यादा यावर सगळेजण बोलू लागले. सोशल मीडियावर ही बातमी पसरली. व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि लोकांनी यावर आपापली मते मांडायला सुरुवात केली. पण खरी गोष्ट अशी होती की या सगळ्या प्रकारामागे संवादाचा अभाव होता. घरात, नात्यांमध्ये प्रामाणिकपणा नसल्याने आणि समाजाच्या भीतीने एक तरुण मुलगी आणि तिचा भाऊ एकमेकांचे शत्रू बनले. ही केवळ गुन्हेगारी घटना नव्हती, तर ही होती नात्यांची विघटन कथा, एका चुकीच्या क्षणाची महाग किंमत. एक मुलगी जी फक्त शिक्षण घेण्याच्या वयात होती, तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे ती गुन्हेगार म्हणूनही दाखवली गेली आणि पीडितही. तिच्या भावाला वाटलं तो तिचं रक्षण करतोय, पण त्याच्या कृतींमुळे तो स्वतः गुन्हेगार ठरला. आज हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पोलीस तपास सुरू आहे आणि कोर्ट काय निर्णय देईल याची सगळीकडे उत्सुकता आहे. पण समाजाला हे लक्षात आलं पाहिजे की संवाद, विश्वास आणि प्रेमाचं नातं असलं तर अशा प्रकारांना थांबवता येईल. नाहीतर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील आणि आपण त्यावर केवळ चर्चा करत राहू.